नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या शिक्षक भरतीला सुरुवात झाली आहे. पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड झाल्या आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेत किती रिक्त जागा आहेत ते आता आपण बघणार आहोत. 4/1/2024ची ब्रेकिंग न्यूज आहे. चला तर बघूया बुलढाणा जिल्हा परिषद किती जागा आहेत. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. मान्यता दिनांक 4/1/2024. संस्थेचे नाव एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा. खालील व्यवस्थापनामध्ये खालील शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करीत असल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. चला आपण आरक्षण आहे जागांचा तपशील आता बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तो जागांचा तपशील आता समजून घेऊया. यामध्ये आहे अनुसूचित जाती प्रवर्ग महिला 8 जागा आहेत. माजी सैनिक 4, अंशकालीन 2, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त नाही, खेळाडू 1. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे 8, एकूण आहेत 24. अनुसूचित जमातीमध्ये फक्त समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 जागा आहे. पेसा क्षेत्रासाठी नाही, व्हीजे ए साठी नाही, भज ब साठी नाही आहे, भज क साठी नाही, भज ड साठी नाही, इतर मागासवर्गासाठी ओबीसी साठी सुद्धा नाही आहे. नंतर साठी सुद्धा नाही आहे. EWSला मात्र महिला प्रवर्गाच्या 10 जागा, माजी सैनिकांच्या 5, अंशकालीनच्या 3, प्रकल्पग्रस्ताच्या 2, भूकंपग्रस्ताची 1, खेळाडूच्या 2, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे 9, एकूण 32. त्यानंतर ओपन वर्गासाठी खूप साऱ्या जागा आहेत. त्यामध्ये महिला वर्ग 45, माजी सैनिक 22, अंशकालीन 15, प्रकल्पग्रस्त 7, भूकंपग्रस्त 3, खेळाडू 7, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे 50, असे एकूण 149. आणि दिव्यांग 4%. त्यामध्ये अस्थिव्यंग 1% असणारे 2, कर्णबधीर 1% असणारे 2, अंध अल्पदृष्टी 1% असणारे 2, ID इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असणारे 2, MD 0, असे 8 जागा. अनाथ संस्थात्मक जे ऑर्फन्स आहेत त्यांच्यासाठी 63 जागा, 31-20. त्याच्यामध्ये अनाथ संस्थाबाह्य जे आहेत म्हणजे संस्थेमध्ये अनाथ असणाऱ्यांसाठी 63-31-20 असा रेशो आहे. अनाथ संस्थाबाह्य जे आहेत त्या 10-4-10 म्हणजे अनाथ 1% जो असतो त्याच्यासाठीच्या जागा. दिव्यांगासाठी 4% जागा आरक्षण आपल्याला माहिती आहे. अशा एकूण अनाथांचे विचार केला तर 68, अशा एकूण 149 अधिक 8 अधिक 2 अशा एकंदरीत टोटल जर जागांचा आपण तपशील बघितला आणि ह्या 32 अशा जवळजवळ 206 जागा बुलढाण्यामध्ये रिक्त आहेत. आता याच्यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती जाहिरात. शैक्षणिक व्यावसायिक पात्रता त्यांनी दिलेले मराठी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 to 5, 1 to 4, वेतन श्रेणी मानधन 16,000, कन्सुलेटेड पे, अनुदान प्रकार एडेड, ऑल सब्जेक्ट, शिकवण्याचे माध्यम मराठी, आवश्यक पात्रता HSC DED झालेलं पाहिजे, डिप्लोमा, TETचा 1 पेपर किंवा CTETचा 1 पेपर पाहिजे. एकूण पद आहेत 125. मराठी ग्रॅज्युएट अंडर 6 to 8, पेमेंट 16,000, एडेड, लँग्वेज इंग्लिश, माध्यम दिलेले आणि ग्रॅज्युएशन डिप्लोमा ग्रॅज्युएशन असेल. TET पेपर 2 पाहिजे, CTET पेपर 2 पाहिजे. आणि सब्जेक्टमध्ये 18 जागा आहेत. मराठीमध्येच विचार केला ग्रॅज्युएट अंडर 6 to 8 मध्ये 6 to 8 16,000, एडेड सोशल सायन्सच्या जागा आहेत. मराठी ग्रॅज्युएट डिप्लोमा ग्रॅज्युएशन, TET पेपर 2, CTET पेपर 2, सोशल सायन्समध्ये 2 जागा आहेत. त्यानंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर 6 to 8, कन्सोलिडेटेड पे दिलेलं आहे तिथे 16,000, एडेड मॅथमॅटिक्स अँड सायन्स मराठी ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ग्रॅज्युएशन 61 जागा, ज्यांचा TET पेपर 2 मॅथ्स आणि सायन्समध्ये आहे अशा 61 जागा. अशा टोटल 206 जागा आहेत. यामध्ये ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठीच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इच्छुक अर्थ धारण करणारेच पसंतीक्रम नोंदून पोर्टल ऑनलाईन अर्ज करतील. येत्या 1ली ते 5वी 6वी ते 8वी गटातील पदांसाठी टेट परीक्षा उत्तीर्ण असणारे 2022 उत्तीर्ण असणारेच आणि लॉग इन असणारे पवित्र पोर्टलला तेच करतील. डिसेंबर 2022मध्ये CTET करता प्रविष्ट असलेल्या उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र ठरतील. येता 6वी ते 8वी गटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र विषयांसाठी उमेदवार TET CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन पेपर 2 किंवा पेपर 2, मॅथमॅटिक्स सायन्सच्या जागा असतील तर त्याच्यामधला पेपर 2 पाहिजे TETचा किंवा CTETचा. आणि सोशल सायन्स असेल तर TET 2 किंवा CTET 2 पास पाहिजे. आणि हेच तिथे दिलेलं आहे. पवित्र प्रणालीमध्ये शिक्षक भरती जाहिरात.
6वी ते 8वी विषय गटातील उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सीटीईटी गणित विज्ञान सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टीईटी पेपर 2 सीटीईटी 2 आवश्यक आहे. टेट दिलेली पाहिजे. दिव्यांग आरक्षणाचं अनाथ आरक्षणांचा पदांचा समावेश आहे. पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये एक 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयांसाठी 1 पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयांमध्ये किमान पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. जिल्हा परिषदच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता नियुक्ती करायच्या साधन व्यक्तीची निवडीसाठी शिफारस 13/10/2023 मध्ये नमूद तरतूद निकष प्राधान्य लक्षात घेऊन करण्यात येईल. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 21/7/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे आता नोकरी मिळाल्यानंतर ज्यांना ही नोकरी मिळेल त्यांना जिल्हा बदल करता येणार नाही. अशा आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट होती. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. ही PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. यानंतर पुढचा व्हिडिओ हा रायगड जिल्हा परिषदेचा असणार आहे. हा बुलढाणा जिल्हा परिषदेचा होता. धन्यवाद. थँक्यू.